Hello, all of you. We have already seen our warming up activity of the poem Try Again. We are going to see this poem a line wise here. In this session, this one is given here an explanation of the poem. Now, see the poem. You can see here some lines are given here. Some part of the poem is given here. First, tis a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. When we read the first line, tis a lesson you should heed. Tis means that contracted form of that is it is. Contracted form वापरला it is. And heed is given here a pay attention. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये सांगतात की इट इज अ लेसन यू शुड हीड. तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ट्राय अगेन. आता पोएमच्या त्या नावामध्येच आहे ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. दॅट लाईन्स meaning is given here. If at first you don't succeed, you should try again to get success. This lesson should be always kept in mind. This lesson you have to just only kept in mind. काय लक्षात ठेवायचे आपल्याला? If at first you don't succeed. At first पहिल्यांदा तुम्हाला सक्सीड नाही झाला, तुम्हाला यश नाही मिळालं तर काय करायचे? यू शुड ट्राय अगेन टू गेट सक्सेस. यू शुड ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर. पुढच्या ओळी बघा. सी द नेक्स्ट लाईन. देन युअर करेज शुड अपियर. देन युअर करेज should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. Then your courage should appear. कधी? Means if you will persevere. A persevere we can say that is a keep trying till one achieves. एखाद्या गोष्टीचा खूप कीप ट्राईंग अँड ट्राईंग खूप प्रयत्न करत राहणे त्याला म्हणतात पर्सिवियर. पर्सिविअरन्स म्हणजे काय? चिकाटी. मग काय करायचे आपल्याला? वी मीन्स दॅट इफ यू कीप ऑन गोईंग ट्राईंग विदाउट डाऊट यू शॅल विन. कीप ऑन ट्राईंग. प्रयत्न केला करत राहायला पाहिजे. म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही विन होणार. म्हणजेच तुम्हाला काय होणार? तुम्ही विजयी होणार आहे. यू शो युअर ग्रेट करेज अँड विथ द हेल्प ऑफ युअर पर्सिवरन्स. यू शो युअर ग्रेट करेज. तुमच्याकडे असलेले काही धाडस आहे तुम्ही दाखवू शकतात, दाखवाल. विथ द हेल्प ऑफ युअर पर्सिवरन्स. तुमच्याकडे असलेले जे काही पर्सिवरन्स आहे, चिकाटी आहे, त्याच्या मदतीने तुम्हाला तुमचं धाडस दाखवायचं आहे. Trying again without fear is the only way to face your failure. Trying again. प्रयत्न करत राहायचं आहे. विदाउट फिअर. कोणतीही भीती न बाळगता इज द ओनली वे टू फेस युअर फेल्युअर. जर आपलं मार्गामध्ये अपयश आलं ते फेस करायचं असेल, जर त्या अपयशाला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला कोणतीही भीती न बाळगता प्रयत्न केला पाहिजे. ह्या ज्या काही लाईन्स आहेत त्या या ठिकाणी याच गोष्टी सांगतात. आता या लाईन्समध्ये जर बघितलं आपण दॅट इज गिवन इयर अ राईम स्कीम. दॅट राईम स्कीम इज ABCB. नेक्स्ट वन. सी द नेक्स्ट लाईन. Once or twice
though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace. Though we do not win the race, what should we do? In that case, try again. Once or twice, though you should fail, once or twice. एकदा किंवा दोनदा यू शुड फेल, तुम्ही होऊ शकतात, तुम्हाला अपयश मिळू शकतं. दॅट इज इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. प्रिवेल मीन्स दॅट टू गेन अ मास्टरी ऑन, म्हणजे एखाद्या गोष्टीवर काय करायचं, आपल्याला मास्टरी मिळवायची आहे, प्रभुत्व, वर्चस्व मिळवायचं असतं. इफ यू विश टू गेट सक्सेस ॲट लास्ट, यू शुड ट्राय अगेन. जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल, जर तुमची इच्छा असेल यश मिळवायचं, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? यू शुड ट्राय अगेन. वर्चस्व मिळवायचं असेल तर तुम्हाला खूप सारा प्रयत्न करायला पाहिजे. इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. इट इज नॉट शेमफुल, कोणतीही गोष्ट शेमफुल म्हणजे काय? स्ट्रगल हार्ड, आपल्याला खूप चिकाटीने काम करायचं आहे, खूप मेहनतीने काम करायचं आहे, तर त्याची अजिबात लाज बाळगता कामा नाही. सी द नेक्स्ट लाईन. इफ वी स्ट्रायू, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If we strive, 'tis no disgrace. Strive means that try very hard. खूप, आपण म्हणतो ना, खूप सारा प्रयत्न करणे. आता या लाईन्स काय मिनिंग सांगतात? इफ समवन लुजेस अ रेस, he should or she should not feel ashamed of his failure. आता डिस्ग्रेस मीन्स व्हॉट इज अ लॉस ऑफ रिस्पेक्ट, म्हणजे आपल्याला एखादी शेमफुल किंवा कोणत्याही गोष्टीची लाज नाही बाळगली पाहिजे. इफ समवन लुजेस अ रेस, ही शुड नॉट फील अशेम ऑफ हिज फेल्युअर. इन दॅट केस, ही शुड ट्राय अगेन अँड विन द रेस समडे. इफ समवन लुजेस अ रेस, कोणतीही गोष्ट करताना आपण एखाद्यामध्ये हारलो, रेस एखाद्या ठिकाणची, एखादी रेस शर्यत हारलोय, तर त्यावेळेला आपल्याला त्याची कोणतीही शुड नॉट फील अशेम, कोणत्याही प्रकार आपल्याला आलेल्या अपयशाची अजिबात आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. आणि त्यावेळेला इन दॅट केस व्हॉट वी हॅव टू डू? वी शुड ट्राय अगेन अँड विन द रेस समडे. आणि आपल्याला काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे, आणि एक दिवस आपल्याला काय होणार आहे? आपण त्या रेसमध्ये जिंकणार आहोत. सी द नेक्स्ट लाईन. पुढच्या लाईनमध्ये तुम्ही बघू शकतात. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. टाइम विल bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. If you find your task is hard, yes, your task is very hard, but what should you do? You have to try again. If you try and work all the way, you will succeed. You try and work. प्रयत्न केला पाहिजे, काम केलं पाहिजे, आणि दॅट टाइम्स यू विल सक्सीड, आणि तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. When others can do the work, so can you if you keep trying patiently. All that other folk can do means that जी काही लोक करतात, when others can do the work, जी दुसरी बाकीची करतात, सो कॅन यू, तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. बट इफ यू कीप ट्राईंग पेशंटली, त्यांच्यासारखं तुम्ही करू शकतात. फक्त काय करायचे? ट्राय अगेन अँड अगेन. म्हणजेच काय? आपल्याला प्रयत्न करत त्या ठिकाणी राहायचं आहे. देन सी द नेक्स्ट. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again.
When other people can get success with their patience, you also do. But don't forget to try again and again till you succeed. Rules that all these rules that must be kept in mind. That reward, the reward means that is a प्राईज. कोणतंही बक्षीस आपल्याला मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. टाईम विल ब्रिंग यू. आपल्याला जर प्रयत्न केला करत राहिला तर आपल्याला त्या प्रयत्नांचं फळ नक्कीच मिळतं. पेशन्स मीन्स दॅट पॉवर ऑफ एन्ड्युरिंग ट्रबल्स. एन्ड्युरिंग ट्रबल म्हणजे कोणतीही ट्रबल म्हणजे त्रास सहन करण्याचा जे काही पॉवर असते त्याला म्हणतात चिकाटी सहनशीलता, पेशन्स म्हणतात. जर आपल्याकडं फक्त पेशन्स पाहिजे, कोणत्याही गोष्टीची किंवा कोणत्याही त्रासाची सहन करण्याची तेवढी क्षमता पाहिजे, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू मीन्स दॅट यू शुड दीज रूल्स दॅट मस्ट बी केप्ट इन माइंड. आणि हे सगळे जे काही रूल्स आहे या पोएममध्ये सांगितलेले ते फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवले पाहिजे. सी द नेक्स्ट some hard words. Tis means that a contracted form is it is. Heed means that pay attention. Then persevere to keep trying till one achieves. Prevail to gain mastery म्हणजे एखाद्या गोष्टीवर वर्चस्व मिळवणे. Disgrace loss of respect. Ashamed त्याला म्हटलं जातं दॅट इज आपण म्हणतो लाज वाटणे. Patience a power of enduring troubles म्हणजेच काय, सहनशीलता, कोणत्याही गोष्टीची सहनशीलता. आणि आज आपण ही ट्राय अगेन ही पूर्ण पोयम पाहिलेली आहे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.